नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे अद्वैत कलाला म्हणत असतो, की "खरे सगळ्यांसमोर मी आता तुझी बाजू या कारणाने घेतली, कारण मला नंतर तुझ्याकडून ऐकायचं नव्हतं. पण त्या लोकांची संपूर्ण लग्नाची ऑर्डर आहे आणि एका रात्रीमध्ये तू एवढी सगळी ऑर्डर कशी काय पूर्ण करणार आहेस?" तेव्हा इथे आता कला म्हणत असते, "चांदेकर, कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. अरे, आपल्याकडे एवढी मोठी रात्र आहे ना, आपण नक्कीच प्रयत्न करूया, की आपण जास्तीत जास्त डिझाईन्स तयार करू शकतो आणि तू नको काळजी करू. मी सांगते ना तुला, मी सगळे डिझाईन्स पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन," असं कला म्हणते. तेव्हा इथे रोहिणी सरोजला म्हणत असते, की "सरोज वहिनी बघितलंस ना, आतासुद्धा अद्वैतने सगळ्यांसमोर त्या कलाची बाजू घेतली. म्हणजे त्याला विश्वास आहे, की एका रात्रीमध्ये सगळ्या डिझाईन्स कंप्लीट करू शकते ती मुलगी. आता तूच मला सांग." तेव्हा इथे सरोज म्हणत असते, या मुलाला, या मुलीवरती आता खूपच जास्त विश्वास बसलाय. म्हणजे एका रात्रीमध्ये एवढ्या सगळ्या डिझाईन्स कशा तयार होणार आहेत? तर इथे काजल विचारात बसलेली असते. तेवढ्यात तिथे सोहम येतो आणि म्हणतो, की "काय गुंडेश्वर, काय चाललंय?" तेव्हा इथे काजल आता गप्पच असते. तेव्हा इथे सोहम म्हणतो, "बरं माझ्यासाठी जरा पाणी आणतेस का?" त्याच्यानंतर काजल त्याच्याकडे बघायला लागते. तेव्हा सोहम म्हणतो, "बरं नाही नको, मी जाऊन घेतो ना माझ्या हाताने." तेव्हा काजल म्हणते, की "सोहम, तू इथे कशाला आलायस आणि तू का येत जातोस? मी तुला सांगितले ना, हे बघ सारखा-सारखा इथे येत जाऊ नकोस. तुझ्या इथे कानापासून मेंदूपर्यंत माझा आवाज पोचत नाही का, की नाकाबंदी झाली आहे तुझ्या मेंदूमध्ये? हे बघ, मला लग्न करायचं नाही आहे आणि हे मी तुला 1000 वेळा सांगून झाले." तेव्हा सोहम म्हणतो, की "मी इथे येतो कारण तुझा हा लग्न न करण्याचा जो हट्ट आहे ना, तो मला बदलायचा आहे. अगं नाकाबंदी नाही झाली आहे, पण तुला असं का वाटतं, की लग्न झाल्यानंतर आयुष्यामध्ये कर्फ्यू लागणार आहे? अगं लग्न ही किती चांगली भावना आहे." तेव्हा काजल म्हणत असते, "ते काही असलं ना, तरीसुद्धा मला लग्न करायचं नाही आहे. तू का माझ्या मागे लागला आहेस? एकदा का माझं लग्न झालं ना, की माझे आई-बाबा माझ्यापासून गोष्टी लपवायला लागतील आणि तुला काय वाटलं 7-8 दिवस तू इथे येऊन जी काही मदत करतोयस, त्यामुळे लग्नानंतरही काही बदलणार नाही असं वाटतंय का तुला? हे बघ तसं काहीही होणार नाही आहे. मला माहिती आहे ना, लग्नानंतर काहीही बदलत नाही असं तुला वाटतं, पण सगळ्या गोष्टी बदलतात. म्हणून मला माझ्या आई सोडून कुठेही जायचं नाही आहे. या लग्न-बिग्नाच्या लफड्यात मला पडायचंच नाही आहे." तेव्हा इथे सोहम म्हणत असतो, की "काजल, अगं लग्नासारख्या एवढ्या खूप सुंदर नात्याला लफडं-बिफडं म्हणू नकोस गं. लग्न केल्यानंतर कुणाचं काही वाईट झालंय का जास्तीत जास्त? मला तरी नाही आठवत. हे बघ लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा आपण दोघं जणं नक्कीच प्रयत्न करू ना." तेव्हा काजल म्हणत असते, "नाही करायचंय मला प्रयत्न आणि हे बघ सोहम, आता तू सारखा-सारखा इथे येत जाऊ नकोस. मला लग्न नाही करायचंय, माझं सांगून झालंय तुला आणि बास आता मला काही बोलायचं नाहीये. तू गेलास तरी चालेल." तेव्हा सोहम म्हणतो, "एकदा ऐकून तरी घे." आणि तिचा हात पकडत असताना इथे काजल म्हणते, की "हात पकडत जाऊ नकोस. मला ते नाही आवडत आणि तू गेलास तरी चालेल." तेव्हा इथे सोहम म्हणतो, "बरं ठीक आहे. मी इथे आलेलो तुला आवडत नाही आहे ना? एवढं समजावून सांगितलं तुला, तरीसुद्धा तुला समजत नाही आहे ना? आता मी इथे कधीच येणार नाही. माझं तोंडसुद्धा दिसणार नाही आहे तुला. हे माझं इथे येणं शेवटचं. आता पुन्हा या घराला कधी पाय लावणार नाही आणि माझा चेहरासुद्धा तुला दाखवणार नाही." असं सोहम म्हणून रागावून तिथून निघून जातो. त्यानंतरला इथे कला आता खात-खात आपलं काम करत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "खरे हे सगळं काय आहे? हे खाणं वगैरे जे काही आहे ना, काम केल्यानंतर आत्ताच्या आता हे सगळं माझ्या केबिनच्या बाहेर घेऊन जा आणि काम करताना तुला खायचं सुचेल कसं गं? एका वेळी एक काम करत जा ना. एकतर खायचं तरी नाहीतर एकतर काम." तेव्हा इथे कला म्हणत असते, "चांदेकर, अरे आम्ही इथे कलाकार लोकं आहे ना मौजी असतो. म्हणजे एका वेळी आम्हाला जर काही दुसरं करायचं सुचलं, तर आम्ही करतो आणि खाऊन आहे ना माझ्या डोक्याला आता चालना मिळणार आहे. म्हणून मी एका बाजूला खाते आणि एका बाजूला माझ्या मेंदूला चालना आल्यानंतर मी छान-छान डिझाईनसुद्धा करते ना." तेव्हा इथे अद्वैत आता कलाच्या हातातून तिचं वेफरचं पॉकेट घेतो आणि म्हणतो, "नाही, आता खात बसू नकोस. मला या सगळ्यांना ना इरिटेट होतं. त्याच्यामुळे काम झाल्यानंतर ऑफिसच्या बाहेर जाऊन खा." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, माझं वेफरचं पॉकेट इकडे दे. मी स्वतः घेऊन आले ते." तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, "नाही, नाही मिळणार आहे तुला." आणि तो आता ऑफिसच्या बाहेर घेऊन जातो. तेव्हा इकडे कला म्हणत असते, "चांदेकर, माझं वेफरचं पॉकेट का घेऊन गेलास तू? मी आणलं होतं ना माझ्या पैशांनी." तेव्हा अद्वैत म्हणतो, "हां, मग काय झालं? पण इथे माझ्या केबिनमध्ये तो मला आवाज नको आहे आणि कामाकडे फोकस ठेव ना."
तेव्हा इथे कला आता रागानेच आपलं काम करत बसलेली असते, कारण अद्वैतने तिला खाऊसुद्धा दिलेलं नसतं. वेफरचं पॉकेट त्याने बाहेर नेऊन ठेवलेलं असतं. तेव्हा इथे कला आता आपल्या कामाकडे लक्ष देते. त्याच्यानंतर तिला जे काही हवं असतं ते शोधण्यासाठी आता ती उभी राहते. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "काय चाललंय काय तुझं? तुला शांतपणे काम करता येत नाही का? किती ती धडपड धडपड." तेव्हा कला म्हणत असते, "अरे काही नाही, मला डिझाईन्सचं काम बघायचं होतं ना, त्याच्यामुळे मला आता डिझाईन्स बघण्यासाठी वरती जावं लागेल, टेरेसवरती." तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "खरे, अगं टेरेसवरती का जायचं आहे तुला? इथे कम्प्युटर आहे ना, त्याच्यावरती बघ ना." तेव्हा कला म्हणते, "नाही नको रे, मला जाऊन तिथे सगळं चेक करायचं आहे, बघायचं आहे मला." तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "अगं पण कशाला? इथे आहे ना, तुला आता ह्या वेळेला वरती का जायचं आहे?" तेव्हा कला म्हणते, "तुला काय करायचं आहे? तू जा ना, तुझं काम कर ना तू, तू का माझ्या मागे मागे येतोयस?" तेव्हा सोहम म्हणतो, "एवढ्या रात्री तू काही जिन्याने जाणार आहेस का?" तेव्हा कला म्हणते, "हो, मला जिन्यानेच जायचं आहे." अद्वैत म्हणतो, "अजिबात नाही, लिफ्टने सर आणि लिफ्टनेच आता खाली येऊ. तिथे थांबायचं थोडंसं फक्त, कळलं का?" तेव्हा इकडे कलाला आता जबरदस्तीने अद्वैत आता लिफ्टमध्ये घेतो. तेव्हा कला म्हणत असते, "चांदेकर, अरे मला लिफ्टची खूप भीती वाटते रे. तू का मला लिफ्टमध्ये घेऊन आलास?" तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "का घेऊन आलो म्हणजे? अगं लिफ्टने जर गेलीस ना, तर तुझा वेळसुद्धा वाचेल ना आणि कशाला विनाकारण एवढे जिना चढायचं आहे तुला?" तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, आपल्या घरीसुद्धा जिनाच आहे आणि तो किती वेळा मी चढते आणि किती वेळा उतरते तुलासुद्धा चांगलं माहिती आहे. मग कशाला उगाच तू असं करतोयस? हे बघ मी गेले असते जिन्याने, मला लिफ्टमध्ये नाही आवडत." तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही आवडत म्हणजे? अगं आपला वेळ वाचावा, पायाचे कष्ट वाचावे म्हणून लिफ्टचा उपयोग निघालाय ना, मग त्याचा उपयोग करून घ्यायला नको का?" तेव्हा इथे कला म्हणत असते, "चांदेकर, मला कसं तरीच होतं रे. म्हणजे बघ ना, असं वाटते की कुणीतरी माझ्या नाकातोंडावरती काय ठेवले की काय? असं तोंड नाक दाबल्यासारखं वाटतंय. कसं तरी होतंय मला, कारण इथे लिफ्टसुद्धा आता बंद झालेली असते." तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की "बाहेरच्या लाईट तर चालू दिसतायत, मग लिफ्ट कशामुळे बंद पडली असेल?" तेव्हा तो आता बाहेर आवाज देत असतो, "कुणी आहे का? कुणी आहे का? सुरेश?" तेव्हा इथे आता कोणीही बाहेर नसतं. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "खरे, अगं काय होतंय तुला? तुला घाम का एवढा येतोय?" तेव्हा कला म्हणत असते, "चांदेकर, तुला मी सांगितलं होतं ना, मला लिफ्टची खूप जास्त भीती वाटते. अरे बघ मला असं कसं तरी होतंय, घुसमटल्यासारखं होतंय मला." तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, "अगं तुला एका शब्दामध्ये नाही सांगता येत का? तुला क्लोस्ट्रोफोबिया आहे का?" तेव्हा कला म्हणते, "हां तेच, मला लिफ्टमध्ये घुसमटल्यासारखं होतं, नाक दाबल्यासारखं होतं, बघ मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय." तेव्हा इकडे अद्वैत घाबरतो आणि म्हणतो, "अरे बापरे, हिला जर काही झालं तर?" तशी ही यायला सुद्धा तयार नव्हती, पण हिला जर माझ्यामुळे काही झालं तर? तेव्हा इकडे कला म्हणत असते, "चांदेकर, अरे लिफ्ट उघड ना, बघ ना कुणी आहे का बाहेर? मला कसं तरीच होतंय." तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "हो हो, मी आहे ना, हे बघ तू शांत हो, शांत हो, तुझा हात दे इकडे." आणि तो तिचा हात आता घासायला सुरुवात करतो आणि तिला आता आपल्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून ती जरा त्या गोष्टीमधून थोडी बाहेर पडेल. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, "खरे, हे बघ मोठा मोठा श्वास घेत राहा, थोडंसं तोंड उघड आणि मोठा मोठा श्वास घे आणि सोड, म्हणजे तुला बरं वाटेल बघ. बघ तुला थोडा वेळ बरं वाटेल. नाहीतर एक काम कर, मोठा श्वास घे आणि आ म्हण आणि असा छोटा श्वास घे आणि मी म्हण, असं असं करत राहा, कारण का म्हणजे तुला बरं वाटेल." तेव्हा इथे अद्वैत आता मुद्दामून कलाला इथे तिचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी काहीही सांगत असतो. तेव्हा इकडे आता अद्वैत म्हणत असतो, "खरे, हळूहळू जोरजोरात श्वास घ्यायला सुरुवात कर आणि कसलाही विचार करू नकोस. अगं लिफ्ट बंद पडली म्हणून काय झालं? आता बघ, ज्या माणसाने लिफ्ट बनवली असेल त्याने हे टेक्नॉलॉजीसुद्धा शोधून काढलीच असेल ना त्यावेळेला, की बाबा ही लिफ्ट कधीतरी बंद होऊ शकते. मग आपण चालू कशी करणार? असा काहीतरी विचार त्याने केला असेल ना यावेळेला." तेव्हा इथे चांदेकर आपल्या मनामध्ये म्हणत असतो, की खरेला जर काही झालं तर? नाही, नाही, तिला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवायला हवं. नाहीतर उगाच तिला त्रास व्हायचा. आधीच तिला लिफ्ट बंद झाली तर किती घाम वगैरे येतोय. तेव्हा इकडे आता अद्वैतला कलाची खूपच जास्त काळजी वाटत असते. तो खूपच जास्त तिची केअर करत असतो. तिचा हात घेतो आणि स्वतःच्या हाताने तिचा हात घासत असतो आणि म्हणतो, की "एक काम कर, तू आहे ना हात माझा पकडून गप्प बस आणि हां, पकडून पकडून ठेव, काय होत नाही त्याला." तेव्हा इकडे आता अद्वैत उभा राहतो आणि जोरजोरात दरवाजा वाजवतो, की "कुणी आहे का बाहेर? कुणी आहे का?" तेव्हा सुरेश तिथे येतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की "सुरेश, अरे लिफ्ट का बंद पडले? बाहेरच्या लाईट तर चालू आहेत ना, मग लिफ्ट उघड ना."
तेव्हा इकडे सुरेश म्हणत असतो की साहेब, मला माहिती आहे लिफ्ट बंद पडले. अहो पण त्याने तुम्ही कशाला गेलात? बरं काळजी करू नका. लिफ्ट बनवणारे ते काका आहेत ना, त्यांना मी सांगितले थोड्या वेळात ते आता येतीलच. साहेब तुम्ही थोडा वेळ आतमध्ये थांबा. तेव्हा इथे 15 मिनिटं अर्धा तास लागेल. त्यानंतरला अद्वैत म्हणत असतो की एवढा उशीर? तुम्ही बोलवा त्यांना, लवकरात लवकर बोलवा. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो खरे, अगं ते काका आहेत ना ते येत आहेत. तेव्हा कला म्हणते कुठले काका? तेव्हा अद्वैत त्यांचं आडनाव सांगतो. तेव्हा इकडे कला म्हणत असते मला नाही माहिती. तू आधी लिफ्ट उघड बरं पटापट आणि जास्त बडबड करू नकोस. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो बरं बरं ठीक आहे. मी आता गप्प बसतोय. मी काहीच बोलत नाही. मी आता गप्प बसतो. तेव्हा इथे अद्वैत पुन्हा म्हणत असतो मी जर गप्प बसलो आणि हिला जर काही झालं तर? नाही नाही, हिच्याशी बोलत बसलं पाहिजे. आधीच हिला किती त्रास होतोय, घाम वगैरे आलाय पूर्ण. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो उगाच हिला जबरदस्ती केली. नसतं लिफ्टमध्ये घेऊन आलो तर जास्त बरं झालं असतं नाही का? त्यानंतरला इथे अद्वैत म्हणत असतो खरे, अगं तुला माहिती आहे का आता आपण कसे बंद पडलो इथे? तसा माझा मित्र UK मध्ये गेला होता तेव्हा तिथल्या लिफ्टमध्ये सुद्धा बंद पडला होता. अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास, कितीतरी उशीर तो लिफ्टमध्येच होता. पण घाबरायची काही कारण नसते. कारण कसं आहे लिफ्ट जेव्हा बंद पडते तेव्हा उघडण्याची सुद्धा टेक्निक असते ना. म्हणूनच आता हे लोक बघ येतील आणि लगेचच लिफ्ट उघडतील. तेव्हा अद्वैत म्हणत असतो आणि खरे, अगं अजून एक गोष्ट सांगू का? आपली रोहिणी आत्या आहे ना, रोहिणी आत्या, ती खूप मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जाते ना शॉपिंग करायला. मग ती मॉलमध्ये जेव्हा जाते ना तेव्हा ती लिफ्टने सुद्धा जात असते. लिफ्टने जात असताना तिची लिफ्ट एकदा बंद पडली, पण ती घाबरली नाही हां. ती बरोबर या संकटातून बाहेर पडली. घाबरायची गरज नसते. अशा वेळेला आहे ना पॅनिक नाही व्हायचं, शांत राहायचं असतं. म्हणून खरी काळजी करू नको. अगं आता ते लोक येतीलच, झाला वेळ त्यांचा यायचा. येतील आणि 2 मिनिटांमध्ये लिफ्ट उघडतील. का आपल्याला आता बाहेरच जायचं आहे. तेव्हा इथे कला म्हणत असते चांदेकर कळलं मला, कळलं मला सगळं, पण तू आता सारखा सारखा तो विषय काढू नकोस. कारण मला अजून कसं तरी होतं आहे. मला बरं वाटतंय, तू नको आता काही बोलूस. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो बरं बरं ठीक आहे. मी आता गप्प बसतो. मी आता काही नाही बोलत. तुला बरं वाटतंय ना? त्यानंतर इथे रोहिणी म्हणत असते की अद्वैतच्या रूमचा दरवाजा अजूनही उघडा आहे. बघू दे राजाराणी नेमके काय करतायत ते. तेव्हा इथे रोहिणी आता अद्वैत आणि कलाच्या रूममध्ये जाते तर ते दोघेही रूममध्ये नसतात. तेव्हा रोहिणी आता खाली येते आणि म्हणत असते की मिसेस खरे, तुमचं सगळं आवरलं का इकडचं? तेव्हा संगे म्हणते हो हो, सगळं आवरलं. आता मी आपल्या खोलीमध्ये झोपायला येतच होते. तेव्हा इकडे रोहिणी म्हणते की आपली खोली? हे बघा 1 मिनिट, ती माझी रूम आहे, तुम्हाला कळलं ना? तेव्हा इथे रोहिणी म्हणते बरं बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. आधी तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. अद्वैत आणि कला, तुमची लाडकी मुलगी आणि लाडका जावई दोघेजण कुठे आहेत? तेव्हा संगी म्हणते की आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली ना, त्याच्यामुळे आज कला आणि जावई बापू दोघेजण ऑफिसमध्ये थांबूनच सगळं काम पूर्ण करणार आहेत. तेव्हा इथे रोहिणी म्हणते हो का? म्हणजे दोघंजणं रात्रभर ऑफिसमध्ये थांबणार आहेत का? ते अजून ऑफिसमधून घरी आलेलेच नाही आहेत. तेव्हा संगी म्हणते हो, काम करत बसणार आहेस तिथेच. बरं ठीक आहे, तुम्ही लवकर आता रूममध्ये या. मी AC चालू करून ठेवते, चालेल ना? तेव्हा इथे रोहिणी म्हणते बरं बरं ठीक आहे. तेव्हा इकडे संगी आता तिथून गेल्यानंतर रोहिणी म्हणत असते की ही बातमी वहिनीला तर द्यायलाच हवी. तर इथे सरोजसुद्धा आपलं काम संपवायलाच निघालेली असते. ती आता झोपायची तयारी करणार. तेवढ्यातच तिथे रोहिणी येते आणि म्हणते वहिनी सांग, आपल्या घरामध्ये काय चाललंय तुला माहिती आहे का? तेव्हा इकडे सरोज म्हणत असते रोहिणी ह्या वेळेला तुझं काय आहे गं? मला झोपू दे ना शांतपणे आणि तू पण जाऊन झोप ना. तेव्हा रोहिणी म्हणत असते अगं वहिनी, तुला एक गोष्ट कळली ना तर तुझी झोपच उडेल. अगं तुला माहिती आहे का कला आणि अद्वैत अजून घरी आलेले नाही आहेत आणि ते दोघेजण रात्रभर ऑफिसमध्ये थांबूनच काम करणार आहेत. अगं रात्रभर ते दोघंजण एकटेच ऑफिसमध्ये, या जर एका रात्रीमध्ये त्यांच्यामध्ये जवळीकता आली तर? मग काय करणार आहेस तू? त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं मग कठीण होऊन बसेल. तेव्हा रोहिणी म्हणते अगं चल आपण ऑफिसमध्ये जाऊया आणि बघूया ते दोघंजणं काय करतायत ते. त्यांना एकमेकांपासून वेगळं ठेवूया. तेव्हा इथे आता सरोज म्हणत असते चल आता लवकर चल. तेव्हा रोहिणी म्हणत असते की अद्वैत कला, तुमच्याबरोबर आता अशा गोष्टी घडणार आहेत ना की तुम्हाला काही कळणारच नाही नेमकं काय घडतंय ते. तेव्हा इथे कला म्हणत असते चांदेकर, तू जरा गप्प बस ना.
मला माहिती आहे तू काय सांगतोयस, की लिफ्ट कधी ना कधीतरी उघडेल आणि मी पण आता मोठा श्वास घेते ना, मला पण बरं वाटेल आता. फक्त मला जरा उठून आता उभं राहू दे. तेव्हा अद्वैतीला उभं करतो, तेव्हा कला इथे लिफ्टला आता डोकं लावून बसलेली असते. तेव्हा ती लिफ्टचा दरवाजा आता वाजवते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "खरे आले कोणतरी आले खरे." तेव्हा कला म्हणत असते, "अरे दरवाजा मी वाजवला." तेव्हा इकडे कलाची अवस्था आता अद्वैतला अजिबात बघवत नसते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया फायनली इथे लिफ्ट ही उघडलेली असते. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, की "जरा पाणी दे ना दादा." तर इकडे आता पाणी तो स्वतः आपल्या हाताने तिला प्यायला देत असतो आणि तिथे सरोजसुद्धा आलेली असते. तेव्हा रोहिणी म्हणते, "बघितलंस ना सरोज वहिनी, यांचं काय चाललंय ते." तेव्हा सरोज आपल्या मनात म्हणते, की या मुलाचं ना आता खूपच जास्त वाढत चाललंय, थांब यांना चांगला धडा शिकवते. आता अद्वैतला एकट्यालाच दिव्यागरला पाठवते आणि हिला इथेच ठेवून घेते. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते, कला आणि अद्वैत तुमच्याबरोबर आता अशा काही गोष्टी घडणार आहेत ना, त्या गोष्टीचा तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल, असं रोहिणी आता आपल्या मनामध्ये म्हणत असते.